टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। धाराशिव जिल्ह्यामध्ये काही कंपन्यांनी बोगस औषध पुरवठा केलेली घटना जी आहे ती उघडकीस आली आणि त्यांच्यावरती काल 4 जणांवरती या प्रकरणी गुन्हे दाखल झालेत। या प्रकरणी आमदार कैलास पाटील यांनी सुद्धा आवाज उठवलेला होता। आता ते आपल्याबरोबर आहेत। मला सांगा दादा, हे जे प्रकरण आहे त्याच्यातली काही औषधं पुरवठा देखील झालेला आहे, लोकांनी ती घेतलेली आहेत, त्याचे साईड इफेक्ट काही आहेत का नाही हे पण पाहिलेलं नाही, काय सांगाल? खरं तर हा फक्त धाराशिवपुरता विषय मर्यादित नाही, तर पूर्ण राज्यात ह्या बोगस औषधाचा पुरवठा झालेला आहे आणि हे मागच्या वर्षभरापासून हे प्रकरण समोर आलं होतं। अन्न औषध प्रशासन विभागानं ह्या औषधाची तपासणी केली होती, त्यात त्यांना आढळून आलं की ही बोगस औषधं आहेत। खरं तर ही औषधं खरेदी केली आरोग्य विभागानं, तपासणी केली अन्न औषध प्रशासन विभागानं आणि त्यात सगळ्यात समजा जे बोगस आहेत त्यांच्यावर कारवाई समजा अन्न औषध प्रशासन विभागामार्फत काल गुन्हा दाखल झाला। परंतु ही औषधं ह्यात बऱ्याच गोष्टी म्हणजे आंतरराज्य टोळी ह्यात सक्रिय असण्याची शक्यता आहे। मागे विधानसभेत एक लक्षवेधीच्या दरम्यान याची सविस्तर चर्चा झाली होती, परंतु तपासणी करणारा एक विभाग आणि खरेदी करणारा दुसरा विभाग, त्यामुळे कारवाईला उशीर होतो असं मला वाटतं। त्यामुळे ह्या दोन्ही विभागांनी मिळून ह्याची कारवाई केली पाहिजे आणि बोगस औषधाच्या माध्यमातून रुग्णांच्या जीवाशी जर खेळण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर अशा लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि याचं लवकरात लवकर ह्याचा छडा लागला पाहिजे। समजा बोगस कंपनी होती, उत्तराखंडमधली बोगस कंपनी आहे, तर त्यांना आरोग्य विभागात ज्यांनी मंजुरी दिली खरेदीला, म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली, त्यांनी प्रस्ताव सादर केला, ह्यांची पण चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं। त्यामुळं हे जर जोपर्यंत पूर्ण होत नाही त्यामुळे जे आरोग्य रुग्णाच्या जीवाशी जे लोक खेळलेत ह्यांना कडक शासन होणार नाही तोपर्यंत। 2023ला ह्या औषधाचा पुरवठा झाला होता, ज्यावेळी तुळजाभवानीचं नवरात्र महोत्सव सुरू होता आणि महाआरोग्य शिबिर घेण्यात आलं होतं। त्यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत होते, त्यावेळी ही औषधं जी आहेत ते ऑर्डर केलेली आहेत। याबाबत जी आहे ती सखोल चौकशी होणं गरजेचं आहे का आपल्याला वाटतं का? मी तेच सांगतोय, 2023मध्ये हा औषधाचा पुरवठा झाला होता, आता 2025 आहे, अजूनही ह्याच्या मुळापर्यंत सरकार गेलेलं नाही। त्यामुळे मुळापर्यंत जायचं असेल तर ह्या बोगस कंपनीकडनं खरेदी करण्यासाठी कुठल्या अधिकाऱ्यांनी त्यात सहभाग अधिकाऱ्यांचा होता, त्यात कुणी जरी असलं तर ही चौकशी झाली पाहिजे आणि सत्य महाराष्ट्र जनतेसमोर आलं पाहिजे। दादा, ही फक्त एकच औषध आता निष्पन्न झालं आहे, अँटीबायोटिक औषध आहे आणि त्याच्यामध्ये तो कंटेंटच नाही आहे जो त्यांनी पाहिजे होता तो। तर अशी किती औषधं आहेत आणि आपल्या सिव्हिलला पुरवठा होते सरकारी हॉस्पिटलला, याच्याबाबत काय माहिती आहे? हा सुद्धा प्रकार कधी उघडकीस आला ज्यावेळेस अन्न औषध प्रशासन विभागानं रँडमली काय औषधं तपासतात, त्यात तपासणीत उघडकीस आलेलं आहे, त्यांनी आवर्जून तपासणी केली नव्हती। मग अजून जर प्रत्येक औषधाची तपासणी केली तर अजून बरेच प्रकार उघडकीस येतील, पण तशी तपासणी झाली पाहिजे आणि रुग्णाच्या आरोग्याशी खेळण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। पण ह्याला दोषी कोण वाटतं आपल्याला, म्हणजे ह्या सगळ्या यंत्रणेला असं का होतं, ही असं व्हायला नाही पाहिजे? नाही, यात मी तेच सांगितलं, एक विभाग खरेदी करतो आणि त्याची म्हणजे शुद्धता तपासण्याचं काम दुसरा विभाग करतो। ह्यात कुठेतरी दोन्ही विभागात समन्वय असला किंवा ज्या विभागानं खरेदी करतात त्यावेळेस अन्न औषध प्रशासन विभागाची त्या दोन्ही विभागाने मिळून जर कारवाई केली तर निश्चितच असं बोगस गोष्टी इथून पुढे होणार नाहीत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या जिल्ह्यामध्ये व्यसन धिंतेचं प्रमाण जे आहे ते वाढतं आहे। तुळजापूर ड्रग्स प्रकरण असेल आणि आत्ता एक अर्ध्या तासापूर्वी कळमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये 2 लहान मुलं आहेत आणि ते कशाचं तरी व्यसन करतायत। याबाबत आपण काय पाऊल उचलणार आहात? निश्चितच हे खूप दुर्दैवी गोष्टी आहेत। आम्ही वारंवार पोलीस विभागाला संपर्क साधून याबाबत कडक कारवाई करायची। ह्यात कुणी जरी असलं तरी, ह्यात जातपात पक्ष ह्या सगळ्या गोष्टीच्या बाहेर जाऊन हा सामाजिक विषय आहे आणि जर तरुण पिढी ही लहान मुलं आहेत सगळी, तुळजापूरमधली असतील, कळममधली असतील, परंड्याचा विषय असेल किंवा धाराशिवमध्ये सुद्धा असेल, ह्या लहान मुलांना जर कुणी व्यसन लावण्याचा प्रयत्न करत असेल किंवा ते कुणाच्या तरी आहारी जाऊन असं व्यसन करत असतील तर अशा लोकांवर अशी लोक शोधली पाहिजेत आणि मुळासकट हे उकरून काढलं पाहिजे। यासाठी आम्ही प्रशासनाच्या पाठपुरावा करतोय, मागं लागतोय। याबाबत मी लक्षवेधी मांडली होती, दुर्दैवाने ती चर्चेला आली नाही, पण ह्या गोष्टी आपल्या धाराशिवसारख्या दुष्काळी जिल्ह्यापर्यंत ह्या गोष्टी जर येऊन पोहोचल्या असेल तरी निश्चितच चिंतेची बाब आहे। काही पुजाऱ्यांची नावं आलेत त्याच्यामध्ये, याबाबत काही नाही, यात पुजारी आहेत का पुढारी आहेत हे आपण बघणं गरजेचं आहे। मग पुजाऱ्यांना बदनाम करण्यासाठी किंवा हा विषय डायव्हर्ट करण्यासाठी विषय दुसरीकडे नेला जातोय का हेही तपासणं गरजेचं आहे। त्यात दोषी ते दोषी आहेत,
मग ते कोण आहेत माहीत नाही, पण विनाकारण आज आपण बघतोय की महाराष्ट्राच्या बाहेरचे यात्रेकरू भाविक हे पुजाऱ्यांच्या घरी उतरतात, त्यांच्याकडनं देवीची सेवा, त्यांच्यामार्फत देवीची सेवा करतात. विनाकारण सगळ्या पुजाऱ्यांना जवळपास 5,000च्या आसपास पुजारी तुळजापूर शहरात आहेत. मग काही ठराविक लोकांमुळं पुजाऱ्यांना बदनाम करणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. या दोषी कुणी का असणं, मग त्यांचा व्यवसाय कोण पुजारी असतील, कोण पुढारी असतील, कोण बाकी कुणी का असणं व्यावसायिक असतील, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु त्या पुजाऱ्यांवर मी बघतोय की काही माध्यमातनं वारंवार पुजाऱ्यांचा उल्लेख करून विनाकारण तुळजापूरच्या पुजाऱ्याची आणि त्या तीर्थक्षेत्राची बदनामी होऊ नये एवढंच मला वाटतं. ओके, धन्यवाद. एकंदरीतच तुळजापूरच्या पुजाऱ्याची ड्रग्ज प्रकरणामध्ये बदनामी होऊ नये आणि दुसरी गोष्ट जे औषध पकडले गेले बोगस आणि त्या बाबतीमध्ये सरकारनं याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे असं आमदार कैलास पाटील यांनी म्हटलं आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव.